आज आपल्याला कळेल की हे घर कोणाचं आहे. सो गाईज आता आपण बघितलं की शेजारच्यानी ऍज इट इज आपला हॉल आणि किचन कॉपी केले. आता आपल्याला बघायचं गाईज की शेजारच्यानी बेडरूम पण आपल्यासारखीच कॉपी केली आहे की नाही. युवी चल ओपन कर. ओ माय गॉड गाईज आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे गाईज. माझ्या लक्षातच नाही आज काय होतं. मम्मी काय झालं. मम्मी काय झालं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. तर गाईज आज मी व्लॉग थोडासा लवकर चालू केलाय. आता मी जातोय जिमला आणि मी आता जस्ट रोडला पण पिक केले. आता आम्ही दोघं जाऊन पहिले वर्कआउट करणार आणि त्यानंतर मग आता बघू दिवसभर काय काय होतंय. गाईज तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग. सो गाईज जस्ट आमचं वर्कआउट झाले आणि आता आम्हाला बोलता बोलता आमचा एक जुना किस्सा आठवला की तुला पण सांगतो भाऊ आतमध्ये. आमचा एक तुला विषय सांगतो. आम्ही फर्स्ट टाइम सीसीडीला गेलेलो. ओके, आयुष्यात फर्स्ट टाइम सीसीडीला गेलेलो. मी 10th-11th असताना काही 10th-11th असताना. ते का बरं गेलो सीसीडीला पण कारण की आम्हाला ना ते तेव्हा ऍप डाउनलोड केलं ना तर काहीतरी कॉइन्स भेटायचे. बीन्स भेटायचे काहीतरी 100 बीन्स. तर सीसीडीला जाण्यासाठी कोण कोण होतं. मी, रोहन आणि आमची एक फ्रेंड होती, मुलगी होती. तर आम्ही गेलो की चल भाई या सीसीडीवर जायगे नाही का, थोडी तिला पण पार्टी बिर्टी देऊ असं आम्ही गेलो सीसीडीला. आणि सीसीडीला गेल्यानंतर तिथं आम्हाला कळलं की तिथे तेवढे ते बीन्स आपण विड्रॉ नाही करू शकत. म्हणजे मला पे पण करावं लागेल. आम्हाला पे करावं लागणार होतं. तर मग आमच्याकडे थोडेफार पैसे होते, 100-150 रुपये असेल आपल्याकडे. तेवढे पण नव्हते. तेवढं काय माहिती किती होते. तेवढे कमी होते. तर आम्ही तिच्यासाठी एक फिल्टर कॉफी घेतली की तिला फिल्टर कॉफी पाहिजे होती. मग आम्ही फिल्टर कॉफी घेतली. मग थोडे पैसे उरले आमच्याकडे. आणि आम्ही बघितलं त्या बजेटमध्ये काय येतं मेनूमध्ये. मग त्याच्यामध्ये आलं असं फिरून फिरून एक्सप्रेसो जे सगळ्यात स्वस्त होतं. मग आम्ही त्यांना बोललो की एक्सप्रेसो द्या. ते बोलले की सर तुम्ही ते घेऊ नका कारण ते खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि ते तुम्ही नाही घेऊ शकत. ते आम्हाला काय माहितच नाही ना काय असतं एक्सप्रेस वगैरे काय माहितच नव्हतं. खूप स्ट्रॉंग होतं. मग आम्ही ते ऑर्डर केलं आणि मी इकडे स्क्रीनवरती फोटो टाकतो त्याचा. तर आम्ही फक्त त्याचा एक घोट घेतला बाबा. ते एवढं घाण होतं, एवढं खूप कोण असतं ते. ज्यांना सवय असते त्यांनाच चांगलं वाटतं ते. नाहीतर जर नवीन व्यक्तीने ट्राय केलं तो खलास. हो. मग आता सुद्धा पिऊ नाही शकत. आता पण नाही पिऊ शकत. एवढं घाण होतं, एवढं स्ट्रॉंग होतं. आणि आम्ही का बरं घेतलं होतं की आम्हाला माहित नव्हतं काय. आम्हाला वाटलं आमच्या बजेटमध्ये बसते आम्ही घेऊन टाकलो. तरी त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही नका घेऊ सर, ते खूप जास्त जे एकदम रेग्युलर पितात त्यांच्यासाठी ठीक आहे पण तुम्ही पिऊ शकणार नाही. पिऊ शकणार तरी आम्ही घेतलं. तरी आम्ही घेतलं. अरे एक आम्ही ते स्पून नाही पिलं. आयुष्य पण त्याच्यामध्ये आम्ही एवढी साखर टाकली साखरने पुन्हा मलिदा झाला असं ते घट्ट झालं अख्खं स्ट्रॉंग बॉल झाला. तरी पण ते काय गोड आम्हाला लागलंच नाही. त्यानंतर पासून भाई ना आम्ही सीसीडी मध्ये गेलोय ना आम्ही स्टारबक्स मध्ये गेलोय. आम्ही हे दोन्ही ट्रायच नाही केले कधीच आयुष्यात आणि इथून पुढे पण मला वाटत नाही करणार नाही गाइस. हा एक आमचा किस्सा होता जस्ट आम्हाला आठवलं म्हणून तुम्हाला सांगतोय गाइस. चला कंटिन्यू करा व्लॉग. अब मस्त नहा धो के गन पाउडर करके मैं घर से निकल चुका हूँ गाइस. मीट युवराज नहीं. तर गाइस खाना हो गया. युवराजचे पप्पा पण आले गाइस आज. आणि हे बघा छकुलीने काय केले. ऍक्च्युली तिच्या मम्मीचा बर्थडे 4 तारखेला. तर तिने पूर्ण अशी प्लॅनिंग केली आहे. असे तिचे पूर्ण जुने वगैरे फोटोज वगैरे काढून आणलेत. आणि नवीन कॅरेक्टर आहे आपल्या आज ब्लॉग मध्ये युज पप्पा. हे सगळ्यात जास्त एंटरटेनिंग कॅरेक्टर आहे गाइस. थांबा थोडं एंटरटेनमेंट तुम्हाला आज दाखवतो आम्ही. हॅपी बर्थडे टू माय ब्युटिफुल वाईफ. तर गाईज आता युने आम्हाला कामाला लावले. मला आणि युच्या पप्पाला कामाला लावले त्यांनी. छाया मॅडमचा बर्थडे त्यामुळे तिने एक असं एक ग्रीटिंग करते आणि त्या ग्रीटिंग मध्ये ती सगळ्यांच्या नोट्स टाकणार आहे. तिने मला आणि पेन आणि हे दिले आणि युच्या पप्पाला पण दिले. तर आम्हाला काहीतरी नोट छाया मॅडम साठी लिहायची आहे आणि तिच्या ग्रीटिंग मध्ये टाकायची आहे. तर बघू आता आपण सगळे काय काय लिहितो तुम्हाला दाखवतो. पण युच्या पप्पाने चॅट जीपीटी केलं या. युच्या पप्पाने चॅट जीपीटी केले म्हणजे छाया मॅडम साठी ते जे लिहित आहे ते युच्या पप्पा लिहित नाहीये. ऍक्च्युली ते चॅट जीपीटी लिहितंय. अब झगडे लगेंगे गाइस दोनों के बीच में. तुम्ही कमेंट करून सांगा या दोघांमध्ये आपण भांडण लावायचे का. जर तुम्ही हो बोलले तुम्ही खरंच भांडण लावेल. युवी पण सपोर्ट करेल गाइस मला. युवी सपोर्ट करशील पप्पा मला. गाइस कॉपी चल रही चैट जीपीटी से लव लेटर की. जीवनी पण चॅट जीपीटी केले गाइस. मी चॅट जीपीटी कडून पूर्ण नाही छापते. मी फक्त असं आयडिया घेते मला कसं लिहायचंय. तेच मी पूर्ण शपथ नाही. तुम्ही ऍज इट इज कॉपी करताय डायरेक्ट. चॅट जीपीटी करून ऍज इट इज तुम्ही कॉपी करताय. चला गाइस मी पण काहीतरी लिहितो इकडे. माझी पण नोट इकडे झाली आहे. आता हे मम्मीच वाचेल डायरेक्ट. मम्मी वाचेल तेव्हा आपण बघू आता काय. आणि ही युवीची नोट आहे. अच्छा पप्पाची नोट आहे. पण ही काय चॅट जीपीटी केली बघू आपण. हॅपी बर्थडे टू माय ब्युटिफुल वाईफ. यू आर not just my wife but my best friend and the most special person in my life. Happy birthday, love you. अच्छा बघा गाइस कुठली आणि युची हँडरायटिंग तर सगळ्यात भारी दिसते इकडे. नाईस. चॅट जीपीटी ओनली चॅट जीपीटी बोलते गाइस. चॅट जीपीटी अरे चल झुट्टी देखाय मैंने काय तुझे वर्ड्स नाही. चहा घेणार का घरी घेऊन आला.
गाईज बघितलं एक कॅरेक्टर खूप एंटरटेनिंग आहे. ते चहा बनवतात ऍक्च्युली. ते म्हणते की तुम्ही चहा घेणार की घरून घेऊन आलात. काय बोला सांगा तुम्हीच मला. ही घ्या तुम्ही थोडीशी चहा आपण अजून मागची तर पुढे भेटणार नाही आता. गाईज मी थोडीशी चहा घेतो म्हणजे पण जास्त दिली त्यांना म्हणते मी चहा एकदम थोडीशी घेतो 1-2 घोटच. तर ते म्हणतात की हे तुमची थोडीशी चहा परत मागितली तर भेटणार नाही. ही पप्पा डेंजर आहेत. पप्पा खूप डेंजर ही. 22 सरपंच वांगीचे 22 सरपंच. मग तुमच्या कॅरेक्टरचं नाव आपण ठेवू वांगीचे 22 सरपंच. युवा 51 वर्षाचे. युवा नेता 51 वर्षाचे. तर गाईज आज आपल्या घराचं इकडे काही काम चालू नाहीये. म्हणजे आज कोणी कारागीर आले नाहीत आणि आज यू चोपा पण आले, यू पण आले. तर आता समोरच्या घरामध्ये काम चालू आहे गाईज तिकडे. आणि तिकडे कोणतरी कामगार पण आहे त्यांचा. तर आपण त्यांना विचारू की नेमकं हे घर कोणाचं आहे. आज आपल्याला कळेल की हे घर कोणाचं आहे. ठीक आहे गाईज. तर आपल्याला हे घर कोणाचं आहे. भैया आपको ये घर किसका है? मेरे को नहीं पता, अरे पर ओनर को पता होगा ना. ओनर भी नहीं पता, मैं ठेकेदार की तरफ से हूँ. तो आपको पता नहीं घर किसका है? नहीं. अरे लोगों ने एज इट इज कॉपी की उधर के घर की. उधर का जैसे घर है ना सेम इंटीरियर कॉपी की इधर. तो हमको पता लगा नहीं कि ये घर किसका है. नहीं, मैं ठेकेदार की तरफ से हूँ. नहीं पता है आपको? नहीं. अरे यार ठेकेदार का तो पता होगा ना. हाँ ठेकेदार की तरफ से मेरे को नंबर लेके दो. जी. ये बेडरूम ओपन है अंदर का. ओपन. बेडरूम गाइस फायनली आता आपण बेडरूम बघू की बेडरूम पण त्यांनी आपली कॉपी केली का नाही. ठीक आहे उघडू उघड ना. बेडरूम आई शपथ. हे काय केलं यांनी? काहीतरी वेगळंच केलं. पण भारी वाटते. भारी वाटते. बेडरूम काहीतरी वेगळं केलं यांनी. बेडरूम म्हणजे अरे नाही आपली कॉपी केली बेडरूम मध्ये पण. काय कॉपी केली आहे? तिकडे बघ ना टाईल्स तर वेगळे लावलेत ऍक्च्युली. आपल्या बेडरूमच्या टाईल्स वेगळे आहेत पण बाल्कनी बाहेर घेतली आहे. बाल्कनी बाहेर घेतली आहे आणि कॉपी पण केली आहे. फक्त टाईल वेगळी लावली त्यांनी इकडे. आणि या कलरचा काय विषय मला तोच नाही कळला. एवढं कॉपी केले त्यांनी पण हे ब्लॅक अँड व्हाईट का बरं केले? सिबलिंग तुम्हाला चांगलं वाटतं का हे ब्लॅक अँड व्हाईट? चांगलं वाटते. भारी गेलं एकदम. फारच छान. पण हे ब्लॅक अँड व्हाईट का बरं केलं यावेळी मला ते नाही कळते. कारण की पूर्ण अर्धी रूम त्यांनी व्हाईट केली आहे आणि अर्धी रूम ब्लॅक केली आहे. पेंटिंग बाकी असेल. पेंटिंग अर्धी पेंटिंग बाकी आहे. मे बी यांची अर्धी पेंटिंग करायची बाकी आहे. पूर्ण रूम ब्लॅक करायची वेगळी. पण कॉपी तर केले पण एवढं पण कॉपी नाहीये. थोडीशी ही रूम त्यांनी वेगळी केली आहे. शेजाऱ्याने यावेळेस थोडंसं इकडे चेंज केलंय. आता आपण त्याची मास्टर बेडरूम पण बघू. मास्टर बेडरूम मध्ये काय केलंय. चला यू चोपा बघतील आता. लाईट्स. अरे इकडे तर सेम आहे. मास्टर बेडरूम सेम आहे. याच्यात कॉपी करण्यासारखं असं काय आणखीन. अरे सिलिंग कॉपी केली आहे युवी. ॲज इट इज सिलिंग कॉपी केली आहे आपली. इकडे काय अरे ओय बाथरूम कुठे? वॉशरूमच नाही यांचं. हे काय वॉशरूम नाही या रूमला. दोन. अरे बट वॉशरूमचं म्हणजे यांनी काहीच या रूम मध्ये यांनी वॉशरूम पण एक्सटेंड केलंय लिटरली. तिचे लाईट्स कुठे तिकडचे. वॉशरूम पण एक्सटेंड केलंय आणि एक वॉशरूम काढून घेतले मास्टर बेडरूम मधलं पण. सो ही पण रूम त्यांनी वेगळी केली आहे. म्हणजे बेडरूम नाही कॉपी केली का त्यांनी? ही बेडरूम तर कॉपी नाही केली कारण की या बेडरूम मध्ये त्यांनी पूर्ण वॉशरूमच डिमॉलिश करून टाकले. वॉशरूम गॅप करून टाकले. त्यांचं काही दुसरा प्लॅन असेल. दुसरा प्लॅन असेल. किती काय प्लॅन असणार यार. हे असं कोण करतं काही? वॉशरूम कोण काढतं? किती चुकीचा निर्णय हा. चांगला ठेवलाय ऍक्च्युली. म्हणजे रूम एक्सटेंड होते. हा रूम मोठा करण्यासाठी मे बी त्यांनी हे केलंय. वॉशरूम का बरं तोडलं असेल? हो ते केव्हा पण असेल तिथे काही लोक काय पण करताय. काही पण करतात लोक. अच्छा नॉनसेन्स. नॉनसेन्स म्हणे शेजारी काही पण करतात म्हणे. बापरे गाईज. आता त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. शेजाऱ्याने आपल्या त्यांनी हे वॉशरूम पूर्ण तोडले आणि ही जी बेडरूम आहे मास्टर बेडरूम हे त्यांनी मोठी केली आहे. पण ही मास्टर बेडरूमच नाही कारण ह्याच्यामध्ये वॉशरूमच नाही आहे. हे फोडली भिंत आणि जे कॉमन वॉशरूम आहे ते पण ते ॲज अ मास्टर बेडरूमचं वॉशरूम यूज करू शकता. म्हणजे या वॉशरूमला इकडनं पण एक्सेस आहे आणि इकडनं पण एक्सेस आहे. डोअर नाही काढले म्हणजे तिकडून जाऊ शकते. त्यांनी डोअर इकडे काढले म्हणजे ते इकडनंच ह्याला एक्सेस करणार. म्हणजे त्यांनी एकच वॉशरूम ठेवलंय गाईज. जेव्हा पण ह्याचा ओनर भेटेल आपल्याला त्याला पण जा विचारू गाईज की त्यांनी आमचा हॉल आणि किचन का कॉपी केलंय. आणि इव्हन त्यांनी आपले बेडरूम पण कॉपी केल्यात. म्हणजे ही तर बेडरूमने कॉपी केली आहे. इथं त्यांची टोटल वेगळी आहे. पण जी मोठीवाली बेडरूम आहे ती त्यांनी कॉपी केली आहे. कारण की कस काय दाखवतो कस काय. कारण की कसं काय म्हणते भाई असं कसं बोलते तू युवी. ते बघ त्यांनी ते बाल्कनी तोडून एक्सटेंड नाही केलं का तिकडे. व्हॉट्स थिंक इन दॅट युवी. त्यांनी आपली कॉपी केली आहे. बाल्कनी एक्सटेंड केली आहे. फक्त त्यांनी टाईल्स वेगळी लावली इकडे. टाईल्स का बरं वेगळी लावली असेल माहिती आहे का? त्यांना आपल्यासाठी टाईल्स भेटली नसेल म्हणून त्यांना इकडे वेगळी टाईल लावावी लागली असेल. पर उसको जो अपन ने डिसाइड किया है त्या नॉनसेन्सला
उलट लटकून मारायचंय आणि त्याच्यावरती आपण काय टाकणार आहे मिरची तिखट टाकणार त्याच्या डोळ्यामध्ये ते तर करायचंय युवी. येस. अरे हे काय केलं यांनी? हा काय प्लॅन असेल काय त्यांचा इकडे? हे पण काहीतरी इकडे युनिक केलंय. इथे काय लावणार असतील हे लोक? माझ्यापेक्षा युनिक आहे पण मे बी भारी मला माझंच वाटतंय. युनिक ऍक्च्युली आहे व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट पण काय माहिती आता काय आहे. अरे भाई वॉशरूम पण कॉपी केलेत रे भाई. वॉशरूम पण कॉपी केलेत युवी. तू शॉवर घेतला होता का ब्लॉग मध्ये? शॉवर पण मी घेतले तिकडचं. ऍज इट इज शॉवर आहे माझं. सेम ऍज इट इज शॉवर आहे. काय त्यांनी आपलं शॉवर पण कॉपी केलंय. त्यांनी आपलं हे पण कॉपी केलंय हँड शॉवर. त्यांनी आपला नळ पण कॉपी केलाय. अरे त्यांनी आपलं संडासचं भांड पण कॉपी केलंय गाईज. हे काय युवी? घोर केली हो. अरे बाकी सगळं ठीक आहे. हे भांड कोण कॉपी करतं संडासचं? दिस इज व्हेरी रॉंग गाईज. दिस इज व्हेरी रॉंग. अरे हे काय चाललंय गाईज? बाथरूम पण सोडलं नाही कॉपी करायला. हे बघा हे घराला इकडनं पण एंट्री करून ठेवली आहे इकडनं पण एंट्री करून ठेवली आहे. वॉशरूम पण तोडले. काय केलंय हे काय कळत नाही. काय नॉनसेन्स. नॉनसेन्स शेजारी. त्यांनी फक्त आपला ब्लॉग ना बघून आपल्याला ट्रोल ना करावं. बाप. हो गाईज मी हा विचारच नाही केला की आपण एवढं बोलतो त्या शेजाऱ्याबद्दल. जर त्या शेजारीने जर आपला ब्लॉग बघितला तर तो काय करेल आपल्यासोबत? काय वाटतं तुम्हाला? त्या शेजाऱ्याने जर आपला ब्लॉग बघितला तर ते काय करतील आपल्यासोबत? ते आपलं नॉनसेन्स म्हणतील. अच्छा. शेजारी पण उलट टाकून मारतील. आणखी काय करू शकतात ते? मिरची लावतील. बापरे. काही शेजाऱ्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचला नाही पाहिजे. शेजाऱ्याला टॅग करू नका. म्हणजे शेजाऱ्याला एवढ्या शिव्या देऊन झाल्यात. बापरे. शेजाऱ्याला जर हा ब्लॉग कळाला आणि तर मग घेऊन तरी आपला हे टेन्शन नका घेऊन येतो क्लिप घेऊन उलट. गाडी ठोकून आल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. मी बघितलं पण नाही. टेन्शन मध्ये. किती ठोकली? पप्पाला फोन कर बरं किती ठोकल्या गेली बघ बरं. छाया मॅडमने गाडी ठोकली आहे गाईज. येता हॅपी बर्थडे छाया मॅडम. हॅपी बर्थडे मम्मा. बापरे. मी आणि युवीने मिळून हे ग्रीटिंग बनवलंय. हा आणि युवीच्या पप्पाने मिळून. कैसा है? आता याच्यामध्ये फक्त माझी नोट आहे ती मी स्वतःहून लिहिली. बाकीच्या चॅट जीपीटी केली आहे युवीने आणि युवीच्या पप्पानी. नाही मी फक्त आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल चॅट जीपीटी कोणी कोणी केलं कोणी कोणी नाही. तुम्ही कोणी नाही मी वरती समजा केली. मी जे लिहिलंय ना त्यांना कळेल की मीच लिहिलंय म्हणून. नाही चॅट वाचा ना. Happy birthday, boss. The most hardworking, real, innocent, caring person I have ever met in my life. Thank you for always being there for me. Thank you for everything. Wishing you all the good luck and success. हे जे तुम्ही रीड केले माझं ते बॉस आल्यावर कळतं लगेच. हा हे लोकांना सांगतोय ना त्यांना नाही माहिती कोणी काय लिहिलंय. आता Happy birthday. Just a little note to say thank you for always being there, for understanding me, and of course for हैंडलिंग ऑल माय ड्रामा. कभी कभी मैं थोड़ी ज्यादा इरिटेटिंग होती. पण हे मला नाही पटली. इरिटेटिंग नाही होत का तिला? स्टिल लव मी. सो आई गेस यू आर स्टक विथ मी फॉर पप्पा को एवर. बोला यू आर द बेस्ट. लव यू द मोस्ट मम्मा. पप्पा का फोटो पप्पा का फोटो चैट जीपीटी का फोटो चैट जीपीटी का फोटो. हैप्पी बर्थडे माय ब्यूटीफुल वाइफ. बापरे. यू आर द You are the just my wife. You are not my just wife. You are not my wife. Oh, you are not my wife. You are not. Friend and the most special person in my life. Happy birthday. अच्छा. Good. छान केलं. त्यांनी आज शिवी दिली शेजारच्या लोकांना. ते काय म्हणते का म्हटलं हे तुम्ही शेजारच्या काय बोलाल म्हणे नॉनसेन्स आहे म्हणे ते. सो गाईज मागच्या 8-9 मिनिटापासून तुम्ही ज्या व्यक्तीची वाट बघतात माझ्या व्लॉग मध्ये ती व्यक्ती फायनली आपल्या व्लॉग मध्ये आलेली आहे गाईज. आपली डार्लिंग मम्मी. तर गाईज ऍक्च्युली आता दिवसभर मी तिकडे आपल्या फ्लॅटकडे गेलेलो. बाकीचे पण कामं काही होते बरेचसे ते पण केले. आणि आता म्हणजे आता तुम्हाला एक आमचं रुटीन सांगतो. आम्ही मोस्ट ऑफ द डेली नाही म्हणतात पण अल्टरनेट डेज किंवा 1-2 दिवसानंतर जसा आम्हाला वेळ भेटतो तसं मी आणि मम्मी नेहमी संध्याकाळी रात्री राऊंडला जातो. आणि कॅनॉटमध्ये जातो असतो आम्ही. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनॉट आहे तिथे आम्ही दूध प्यायला जात असतो. मम्मीला दूध आवडतं एका ठिकाणचं प्यायला तर तिकडे आम्ही दूध प्यायला जात असतो. तिकडे मोस्ट ऑफ द कपल्स वगैरे असे येतात. मी माझ्या मम्मीला घेऊन फिरत असतो रात्रीच्या वेळेला. काय वाटतं आई तुला? बाहेर लोक पोरी घेऊन फिरत मी तुला घेऊन फिरवतो. पोरी फिरवायच्या वयामध्ये मी आईला घेऊन फिरतो. म्हणजे तुला कसं वाटतंय? तुला काय वाटतं? पोरी फिरवायला चांगलं वाटतं का? नाही यार मला नाही चांगलं वाटत आई. मला फक्त आईला फिरायला चांगलं वाटतं. मला काय नाही, छान वाटतं मला. छान वाटतं ना. ओके. म्हणजे मला असं म्हणायचं का आपला मुलगा मोक्कार फिरत नाही. येस वेळ भेटेन तेव्हा मला घेऊन जातो बाहेर. करेक्ट मॉम. आणि दिवसभर जो काय मला ट्रेस येतो हा स्ट्रेस. त्याच्यात- हा हा. ट्रेस हा. त्याच्यातून मी थोडीशी
थोडी म्हणजे थोडं माइंड डायव्हर्ट होतं आणि फ्री छान वाटतं. त्यामुळे मी मोस्ट ऑफ द तेवढ्या पुरतं. तेवढ्या पुरतं जरा बरं वाटतं. असं थोडंसं बाहेर गेल्यावर थोडंसं नवीन लोकांना दिवसभर भेटल्यावर. माझं चालूच असतं. ते तर माहिती आता लोकांना पण माहिती, मला पण माहिती की दिवसभर ते रडणं वगैरे तिची आठवण या सगळ्या गोष्टी चालू असतात. थोडं. सो संध्याकाळच्या वेळेला मी ट्राय करतो की जसं मला वेळ भेटेल, म्हणजे मोस्ट ऑफ द आम्ही डेली नाही जात, पण अल्टरनेट डेज आम्ही जात असतो काहीच बाहेर. तर आता आम्ही चाललो आहे मस्त दूध प्यायला गरम गरम. मम्मी आठवलं का हा. गाईज? आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे गाईज. मी माझ्या लक्षातच नाही आज काय होतं मम्मी. आज गाडीचं काय म्हणायचं त्याला, अॅनिव्हर्सरी. Anniversary. आज गाडीचा बर्थडे होता हम्म. गाईज. आपण जी 4 व्हीलर घेतली, आपली फर्स्ट 4 व्हीलर, ती आपण आज घेतली होती गाईज 22 ऑगस्टला. आणि हे पण मला कसं कळलं माहिती का, माझ्या एका फॅन पेजनी हे रात्री रील टाकली होती, स्टोरी टाकली होती, आणि ते बघितलं माझ्या लक्षात आलं की हो आज 4 वर्ष झालेत मम्मी गाडी घेऊन. काय झालं मम्मी? काय झालं? अरे माझी दीदी होती, दीदीला सरप्राईज दिलं होतं तू. म्हणला दीदी इथं ये. जाऊ दे, रडू नको मम्मी. मी सकाळी व्हिडिओ पाहिली दुपारी, तोच दिसली मला दीदी. रडू नको. दुपारी पण रडून झालं असं तुझं ऑलरेडी. शांत हो. रडू नको. नॉर्मल हो. कशी नॉर्मल होऊ रे, आता जिंदगीभर नॉर्मल होईल का आता. नको रडू मम्मी. शांत हो बरं. शांत हो. शांत हो जा. काय सांगत होतो मी? चल आपण ब्लॉग कंटिन्यू करू. रडू नको. असं होतं गाईज. हां, मी काय सांगत होतो की 4 वर्ष झालेत गाईज आज ही गाडी घेऊन. आणि 22 ऑगस्टला आपण 4 वर्ष पूर्वी गाडी घेतली होती. आणि मम्मीला रडू याच्यामुळे आलं कारण की त्या दिवशी मी दीदीला आणि दाजीला सरप्राईज दिलं होतं की मी गाडी घेतोय म्हणून. त्यांना मी बोललो होतो कॉल करून की असं काहीतरी आहे तुम्ही, आणि त्यांना सरप्राईज दिलं होतं की आपण कार घेतली आहे. तर ही माझी फर्स्ट कार आहे, आणि ह्या फर्स्ट कारच्या वेळेस माझी बहीण पण माझ्यासोबत होती. तर ही गाडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, त्यामुळे ही मी गाडी कधीच विकणार नाही असं मला मम्मी पण बोलली होती की ही गाडी आपल्याला कधीच विकायची नाही. रडू नको प्लीज मम्मी, रडू नको. कोणालाच आवडत नाही आपण कुठलंच, जे तुला बघतात नाही एवढे, तुला खूप लोक प्रेम करतात माहिती आहे व्लॉग मधनं, खूप लोक, आणि तेवढे बघतात ना त्यांना बिलकुल आवडत नाही तू रडलेलं, बिलकुल आवडत नाही त्यांना. तू व्लॉग मध्ये पाहिजे, तू हसलेली त्यांना आवडती, तू मजा करताना त्यांना आवडती, तुम्हाला बोललेली आवडती, पण कोणालाच तू रडलेली बिलकुल आवडत नाही मम्मी. कळतंय का तुला? रडू नकोस. शांत हो. येलं मॉम दूध गरम आहे गाईज. आता आम्ही असं मस्त गोल 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 फिरतोय इकडून तिकडे. कुठे चाललं आम्हाला माहित नाही, जसं इकडे एरियामध्ये गोल 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 फिरतोय. आणि तुम्हाला वाटत असेल की फक्त मम्मी आणि तुम्ही दोघंच का बरं फिरतं, पप्पाचं काय, पप्पा का बरं तुझ्यासोबत फिरत नाहीत? तर गाईज मम्मी गणपतीचं मंदिर, गणपती बाप्पा मोरया. हा, तर तुम्ही विचार करत असाल की पप्पाचं काय, पप्पा का बरं तुमच्यासोबत फिरत नाही? तर गाईज माझ्या पप्पाचा विषय एकदम सॉर्टेड आहे. पप्पा रात्रीचे बाहेर निघत नाहीत. पप्पाला 8च्या नंतर बाहेर जायचं म्हणजे पप्पाला खूप जीवावर येतं. पप्पा 9-10ला जेवतात, आणि जेवल्याच्या नंतर पप्पाला बाहेर काढणं हे कोणालाच जमू शकत नाही गाईस. तरी आम्ही कधी कधी ते जमून घेतो, पण पप्पाला खूप पाणी लावावं लागतं पप्पाला बाहेर काढतात. काय बस काढावं लागतं. आज मी किती दमून गेले. आजपर्यंत पप्पा बोलते पप्पा चला फिरून येऊ, पप्पा चला फिरून येऊ. उद्या जाऊ म्हणे, जाऊन या तुम्ही. हा, जाऊन या तुम्ही, उद्या जाऊन. पप्पा कधीच संध्याकाळी बाहेर येत नाही. इव्हन आम्ही डिनरचा पण प्लॅन करतो कधी जेवायला बाहेर जायचा, तर पप्पाला खूप जास्त जेवायला का आम्ही, कारण की आम्हाला लेट होतं जायला, आणि लवकर जायचं म्हटलं ओके असतं पप्पा 8-9 वाजता जायला ओके असता, पण 9ला पण नाही, 8ला. इव्हन 8ला वगैरे बोलले पप्पा ठीक आहे चला एक वेळेस ऐकतील. पण जर लेट झालं ना बाई, पप्पाला मनवणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पप्पाला रात्री, कारण की पप्पाचा झोपायचा आणि उठायचा टायमिंग फिक्स आहे. पप्पा रात्री 10-11ला झोपतात आणि सकाळी 5ला उठतात, कधी 4ला पण उठून बसतील, त्यामुळे त्यांना रात्री जागू शकत नाही. आणि मी आणि मम्मी असे आम्ही दोघं त्यांना रात्री मस्त जागतो. मी व्लॉग एडिट करतो, मम्मी गेम खेळते, आम्ही दोघं जरा मस्त जागत असतो गाईज रात्री. तो चलो गाईज, आता मला वाटतं आपण हा व्लॉग इकडे एंड करायला पाहिजे. गाईज तुम्ही सगळ्यात पहिले हाईपचं बटन दाबा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे सगळे लोक बघतात, तुम्ही चॅनलला का सबस्क्राईब करत नाही?
1 मिलियन सबस्क्रायबर करायचे तर लवकर. एवढं सपोर्ट करतात, एवढे व्ह्यूज तुमच्यामुळे येतात, एवढी मजा येते ब्लॉगिंग करायला, पण सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत. मम्मी मला तेच बोलली आहे, एवढे व्ह्यूज जात आहे पण सबस्क्रायबर का वाढत नाहीये? सांग मम्मी त्यांना. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा म्हणून, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबा, आणि हाईपचं बटन दाबा, आणि कमेंट करून नक्की कळवा की हा व्लॉग कसा वाटला. कमेंट करून नक्की कळवा हा ब्लॉग कसा वाटला. टाटा बाय बाय, सी यू, बाय बाय. लव्ह यू ऑल म्हण, नाही फक्त लव्ह यू ऑल बोल ना. नाही येत. अरे यार बोल यार, तुझे अरे पण नाही येत, अरे यार पटकन तुझे बोल. आहेत मग मी तेवढे तुला लय काय पण नाही पटकन हे होत नाही. बरं आता बोल लव्ह यू ऑल, नाही सिम्पल नाही बोल. गपरे अरे बोल यार. काही पण गाईज मम्मीला तुम्ही लव्ह यू मम्मी अशी कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मम्मीकडनं लव्ह यू टू बोलून घेणार म्हणजे घेणार गाईज. तुम्ही फक्त लव्ह यू मम्मी कमेंट करा गाईज. करा आता, तुम्ही करा आता. आपण आता इगोर घेतले गाईज आपण. बोलता येत नाही ना आता एकदमच जमेल तो- जमेल जमेल मॉम, पुढचंच सगळं बोलायला जमेल लागलं. मॉम. चलो गाईज टाटा बाय बाय, सी यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.